नमस्कार मंडळी, आईची शाळा प्रकल्पातील किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तुमच्यासाठी मी हेल्दी सलाड घेऊन आली आहे. चला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला या बोलमध्ये मी ही लेट्यूसची पानं घेते, तुकडे करून. हे बघा, हातानेच मोडून घेतलेली आहेत. बोलमध्ये ही लेट्यूसची पानं घेतलेली आहेत, तुकडे करून हातानेच मोडून घेतली आहे. हा बिया काढून बारीक तुकडे केलेला टोमॅटो आहे. हे तुकडे केलेले गाजर आहे. हे बीटचे तुकडे आहेत. ही काकडी आहे. ही ब्लॅक ग्रेप्स तुकडे करून घेतलेले आहेत. हे बॉईल केलेले छोले आहेत. हे बॉईल केलेले स्प्राउट्स आहेत. हे पील करून तुकडे करून घेतलेलं ॲपल आहे. आणि हे बटर आणि सॉल्ट वर सौते केलेली ब्रोकोली आहे. ब्रोकोलीचे तुकडे करून घेतले ते. आणि हे पनीरचे क्यूब्स आहेत. हे सुद्धा सौते केलेले आहेत, परंतु त्याला मॅरिनेशन करून 10 मिनिटासाठी मॅरिनेशन केले. लिंबू रस, लाल तिखट म्हणजे रेड चिली पावडर, सॉल्ट आणि कॉर्नफ्लोअर असं लावून मॅरिनेशन करून मग बटरवर सौते करून घेतलेलं आहे. असे हे क्यूब्स आहेत, पनीरचे क्यूब्स आहेत. ही आहे कोथिंबीर बारीक करून घेतलेली. निवडून स्वच्छ धुवून बारीक करून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये हा एका लिंबाचा रस घालते मी. ही ब्लॅक पेपर आहे, ब्लॅक पेपर पावडर आहे. हे ऑलिव्ह ऑइल आहे. हे बघा, हे ऑलिव्ह ऑइल. हे हनी आहे. आणि हे रॉक सॉल्ट आहे. ते अकॉर्डिंग टू टेस्ट प्रमाणे, चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, ते आपण करून घेऊया. हे पहा मंडळी,
सगळे जिन्नस मिक्स करून आपलं हेल्दी सलाड तयार झालेलं आहे. इथे एक टीप देते की कधीही सलाड हाताने मात्र मिक्स करू नका, हे एक लक्षात घ्या. अशा प्रकारे हे हेल्दी सलाड तुमच्यासाठी रेडी आहे. हे सलाड तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा दुपारच्या जेवणाआधी म्हणजे लंचच्या आधी घेऊ शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता. असंच सलाड तुमच्या घरी तुम्ही करा आणि सगळ्यांना खुश करा. मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद मंडळी.